आणि यानंतरची अपडेट नाशिकमधून आहे। आज मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा असताना काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। कांदा उत्पादक शेतकरी सध्या कांद्याला मिळणाऱ्या भावावरून संतप्त आहेत आणि त्याच रागातून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळची ही दृश्य। या संदर्भात आणखीन माहिती देतात माझे सहकारी किरण गोटूर। किरण, काय नेमकं घडलं नाशिकमध्ये? कविता, गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात खाली घसरलेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून नाशिक असेल किंवा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी हे आंदोलन करत आहेत आणि आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आहे। विश्व मराठी संमेलनाचं आयोजन हे नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। त्याच कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे जे आहे ते नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय। त्याच कार्यक्रमाला येत असताना नाशिकमध्ये काही कांदा उत्पादक शेतकरी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा जो ताफा आहे, त्यांची जी गाडी आहे ती गाडी अडवून कांद्याचे दर हे घसरलेले आहेत अशा पद्धतीचं सांगण्याचा जो आहे एक हातात फलक घेऊन त्यांनी प्रयत्न केला। या सगळ्या मुद्द्यानंतर कांदा चे जे दर आहे त्या दरांसंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून मागच्या काही दिवसांपासून असे आंदोलन जे आहे ते नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतंय आणि आताच मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या प्रश्नावरती लवकरच एक मुंबईमध्ये बैठक घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन एकूणच दिलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज किंवा उद्या ही संपूर्णपणे बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।